हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल हॅपी स्टडी टाईम. आज आपण प्रॅक्टिस सेट 5 आपण सॉल्व करायला घेणार आहे. एकदम इझी आहे. इंटिजर्सचं टेन्शन घेऊ नका. नीट तुम्हाला कळलं असेल तर नक्कीच तुम्हाला हे इझी जाईल. तर पहिला क्वेश्चन काय आहे, नुसतं ॲडिशन आहे इंटिजर्सची. तर आता 8 + 6 8 + 6 तर नॉर्मल आहे, तुम्ही कोणीही सांगू शकाल. हे 14 आन्सर येणार आहे ह्याचं. आता इथे 9 + -3 आहे. ओके, 3ला साईन मायनस आहे. सो सिम्पली काय होणार आहे, 9 - 3 9 - 3 इज 6 आणि त्याला साईन कुठला येणार आहे 6ला, बिग नंबरला साईन कुठलं आहे 9ला प्लस. सो हे +6 आणि हे नाही मेन्शन केलं तरी चालतं, म्हणजे तुम्ही डायरेक्ट 9 - 3 6 आन्सर लिहिलं तरी चालणार आहे. आता इथे -5 + 6 +- 6 आहे. सो हे 6मधनं 5 मायनस करायचे आहेत. बिग नंबरमधनं स्मॉल नंबर मायनस करायचा आहे, पण साईन कुठला येणार आहे मायनसचं. सो 6 - 5 इज 1 आणि बिग नंबरला साईन कुठला आहे मायनस. ओके, -7 + 2. आता -7 + 2 म्हणजे परत 7मधनं 2 मायनस करायचे आहेत. ओके, कारण ह्याला नंबरला साईन मायनस आहे. ओके, -7 + 2 पण साईन कुठला येणार आहे -5. -8 + 0 म्हणजे 0 इथे कुठेच काही फरक पडणार नाही आपल्याला, त्यामुळे हे -8 तसंच राहणार आहे. त्याच्यानंतर -5 + -2. आता ह्या दोघांची ॲडिशन करायची आपल्याला, ह्या दोन इंटिजर्सची ॲडिशन करायची आहे, पण साईन कुठला येणार आहे मायनस. सो -5 - 2 इज -7. एक सिम्पल ट्रिक मी तुम्हाला इथे सांगते इंटिजर्सची. समजा आता हे 7 हे तुम्हाला हे कळलं नसेल की नक्की मायनस करायचं का प्लस करायचं. ओके, तर 5ला काय आहे इथे, 5ला किती आहेत, 5 प्लस आपण समजा हे प्लस घेऊ, 5 2 3 5 आणि 6 नंबर किती आहे मायनस आहे, 1 2 3 4 5 6. ओके, हे समजा तुम्ही असं काढून घेतलं. समजा तुम्हाला कळत नसेल तर ही ट्रिक नक्की वापरा. तर हे दोन्ही कट करायचे, 1 2 1ला 1 गेलं, हे किती उरलं, एकच नंबर उरला आहे कुठला, आणि त्याला साईन कुठलं उरलं आहे मायनस. सो हे म्हणून इथे -1 घ्यायचं आहे. तर आता हे पण तुम्हाला कळलं नसेल -7 + 2चं, तर या ट्रिकने नक्की करून बघा आणि आन्सर काय येतं आहे मला सांगा. ओके, आता आपण पुढचा टेबल सॉल्व करायला घेऊ. क्वेश्चन नंबर 2. चला, कंप्लीट द टेबल गिवन बिलो. आता इथे प्लस साईन आहे, म्हणजे ह्या दोन नंबर्सची ॲडिशन करून इथे तुमचा आन्सर आला पाहिजे. म्हणजे -2 + 8 -2 + 4 -2 + -3 -2 + -5 असं येणार आहे. तर हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते इथे. तर -2 + 8 म्हणजे -2 + 8 इज इक्वल टू किती येणार आहे, 8 - 2 इज वॉट 6. सो हे +6 आन्सर येणार आहे. आता -2 + 4. सो अगेन बिग नंबरला साईन कुठला आहे 4. सो 4 - 2 इज 2. सो आन्सर इज +2. -2 + -3. ओके, सो दोन्ही नंबरला साईन कुठलं आहे मायनस. सो या दोघांची ॲडिशन होणार, कारण ॲडिशनचे सम आहे. सो 3 + 2 इज 5 म्हणजे, आणि साईन काय येणार आहे मायनस. सो -2 - 3 इज -5. अगेन -2 + -5. आता या दोन्हीला साईन कुठली येणार आहे मायनसच, आणि दोघांची काय होणार आहे ॲडिशन. सो 5 + 2 इज 7 आणि साईन येणार आहे -7. नेक्स्ट 6 + 8 इज 14 + 14. आता 6 + 4 इज इक्वल टू 10. 6 + -3 6 + -3 इज इक्वल टू काय, म्हणजे हे प्लस मायनस काय होणार आहे मायनस होणार आहे, कारण ह्याला 3ला साईन मायनस आहे. सो 6 - 3 इज 3 आणि ह्याला पण साईन येणार आहे प्लस. त्याच्यानंतर 6 + -5. ओके, हे मला वाटतं आपण वरती आत्ताच सोडवलं सेम एक्झाम्पल, फक्त इथे 5ला मायनस साईन आहे. सो 6 - 5 किती येणार आहे, म्हणजे 6 - 5 होणार, किती होणार आहे 1 आणि साईन कुठलं येणार आहे प्लस. त्याच्यानंतर 0 + 8 आन्सर काय येणार आहे 8. 0 + 4 आन्सर येणार आहे 4. 0 + -3 सो आन्सर काय येणार आहे -3. 0 + -5 आन्सर इज -5. and the last one 4 + 8 is equal to 12. सॉरी, हे -4 आहे, सॉरी -4. सो -4 8 -4 + 8 म्हणजे 8ला साईन कुठला आहे बिग नंबरला 8. सो 8 - 4 इज 4 + 4. ओके, -4 + 4
आता हे -4 + 4 दोन्ही याला साईन काय आहे, एकाला मायनस आहे एकाला प्लस आहे, म्हणजे हे काय येणार आहे आन्सर 0. कारण ऑपोजिट नंबर जेव्हा तुम्ही ॲड करता तेव्हा त्याचा आन्सर 0च येणार आहे. समजा तुम्ही -5 + 5 ह्याचं जरी ॲडिशन केली तरी त्याचा आन्सर 0 येणार आहे. असा कुठलाही नंबर जे दोन्ही नंबर ऑपोजिट असतात त्यांची ॲडिशन केल्यावर ते कायम 0 येतं. त्याच्यानंतर -4 + -3 = आता ह्याच्यातनं दोन्ही नंबरला साईन मायनस आहे, सो हे आन्सर काय येणार आहे 7 आणि साईन येणार आहे मायनस, कारण या दोन्हीची ॲडिशन होणार आहे. त्याच्यानंतर -4 + -5 अगेन 5 + 4 = what 9 आणि दोन्ही साईन मायनस आहे, सो 9ला साईन काय येणार आहे -9. कळलं आहे तुम्हाला हे सगळ्यांना? नसेल कळलं तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. काही क्वेरी असेल तुम्हाला, काही प्रॉब्लेम आला असेल सॉल्व करताना, कुठला भाग कळला नसेल तर नक्की मला विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.